कशाला माझ्या नादाला लागताय? शेजारी बसणाऱ्या डॉक्टर आळगावकराला विचारा, 5 बोट नारळाला टेकवता येत नाही. निवडणूक कुणाची आणि येड्या भोकाचं बोलतोय. गाफील ठेवून काही गोष्टी झाल्या. किती दुर्दैवी कार्ट. माझ्या नादाला लागल्यावर काय होतं हे तुमच्या शेजारी बसणाऱ्या डॉक्टरला विचारा. अजूनही नारळ फोडताना 5 बोट नारळाला टेकवता येत नाही असा घणाघात सुरेंद्र गुदगे यांनी बोलताना डॉक्टर आळगावकरांना लगावला होता. याचे उत्तर देताना माजी आमदार डॉक्टर आळगावकर म्हणाले, माझी 5 बोट जायबंदी केली, तो माझ्याकडे आहे. आता तुझं काय काय जायबंदी होईल ते बघू. एकदाचा समोरासमोर होऊन जाऊ दे. गाफील ठेवून काही गोष्टी झाल्या. प्रत्येक ठिकाणी पळून जाणारं हे गाबडं 4 वेळा निवडून आलेल्या आपल्या बापाची काळजी घेऊ शकले नाही, ते माझ्यावर काय बोलणार? माझ्या नादाला लागल्यानंतर काय होतं हे तुमच्या शेजारी बसणाऱ्या डॉक्टर आळगावकराला विचारा. अजूनही नारळ फोडताना 5 बोट नारळाला टेकवता येत नाही. ते 23 तारखेला इथं बोलणार आहे. कारण निवडणूक कुणाची आणि येड्या भोकाचं बोलतोय कुणावर. आता निवडणूक माझी आहे का? आणि आज एवढीच सांगितलं काय की 5 बोटाने याला नारळ फोडता येईना. आता माझी 5 बोट ज्यानं जायबंदी केली ती हित आहे. उठून उभा राहा की जरा. आता तेव्हा माझ्याकडे आहे. आता तुझं काय काय जायबंदी होईल तेवढं एकदा. कशाला बोलायचं? काय गरज आहे का? गाफील ठेवून काही गोष्टी झाल्या. एकदा समोरासमोर होऊन जाऊ दे की एकदा. अरे आमच्या संजय पाटोळेनं असं जे काय पळवलं तुला, आणि प्रत्येक मारामारीमध्ये बाकीनं तुरुंगात घातलं आणि हे पसार असले पळपुट कार्ट. बहुतेक ते जन्माला येतानाच आडवं आले का काय कोण असतात. अरे तू तुझ्या बापाची नीट काळजी घेतली नाही, वडिलांची. काय 4 वेळा निवडून आलेले भाऊसाहेब, सगळ्या महाराष्ट्रात नाव होतं. काय अवस्था झाली हो. किती दुर्दैवी कार्ट आहे बघा. मी साताऱ्यात होतो ज्या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं. मी भेटायला इथं आलो. बघितलं तर हे नाहीच तिथं. 2 ठिकाणी विचारल्यावर त्यांनी सांगितलं त्यांचा फोन आलाय, माणसं जमली की मला बोलवा. बरंच काय बोलता येईल हो, पण ही सभा त्याच्यासाठी नाही. पण आज त्यांना ते शरद पवारला जरा बरं वाटावं म्हणून, जसं आपण वाजंत्री आणतो एखाद्या ठिकाणी आणि त्या वाजंत्र्याला बिदागी ठरलेली असते, पण त्यांना काय वाटतं जरा जादा बिदागी मिळावी. मग ती जादा बिदागी मिळवायसाठी जे काय तडपेनं वाजवतात तसलं ती आहे. एवढी बिदागी घेतली आहे दोघांच्याकडनं आणि ती परत मागू नये म्हणून आता हे सगळं वाजंत्री आहे. बरोबर आहे ना म्हणता? तुम्ही बरंच का तिथं होता. जाऊ दे, तो विषय फार ताणण्यात काय अर्थ नाही, कारण मला आज त्याच्यावर बोलायचं नव्हतं खरं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.